नमस्कार मित्रो. जवळजवळ 1 वर्षापूर्वी दत्तात्रय होरबोले हे आर एस एसचे सहकार्यवाहक आहेत. त्यांनी दिल्लीच्या एका मीटिंगमध्ये, एका चर्चेमध्ये असं सांगितलं की इंडियन कॉन्स्टिट्यूशन यामध्ये, भारतीय घटनेमध्ये जी बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या वेळी ज्या ज्या मिटिंगा झाल्या, जे जे विद्वान लोक एकत्र बसून त्यांनी ही भारतीय घटना लिहिली आणि ती भारताने यापुढे ह्या घटनेनुसार भारत देश चालवावा यासाठी जी नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांना भेट दिली, ती जी भारतीय घटना आहे त्या घटनेमध्ये धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद म्हणजे सेक्युलर आणि सोशलिझम हे जे 2 शब्द आहेत ते 2 शब्द त्यावेळेस नव्हते. त्यानंतर जेव्हा इंदिरा गांधी यांनी 1975मध्ये आणीबाणी लागू केली, त्या दरम्यान त्यांनी हे 2 शब्द घटनेत घातले आणि मग घटनेमध्ये हे 2 शब्द घातल्यामुळे घटनेला धर्मनिरपेक्षता आणि सोशलिझम म्हणजे सेक्युलर आणि सोशलिझम या पद्धतीने सरकार चालवावं लागेल असा हा सगळा प्रकार झाला. मग दत्तात्रय होरबोले असं म्हणतात की हे 2 शब्द जेव्हा घटना बनवली त्यावेळेस नव्हते, मग ऐनवेळेस इंदिरा गांधींनी हे का घातले? कारण याच्यामध्ये महत्त्वाचं खरं तर की सेक्युलर आणि समाजवाद, सोशलिझम हे 2 शब्द टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात घटनेमध्ये ज्या पद्धतीने विद्वान लोकांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि त्यांच्यासोबतच्या सगळ्या विद्वान आणि कायदेतज्ञांनी जी घटना लिहिली, ती घटनेच्या वेळेस त्यांनी हे 2 शब्द का वापरले नाही त्याबद्दल त्यांनी बरीच चर्चा केलेली आहे आणि ते कसं चुकीचं होईल असं त्यांनी म्हटलं. मग ही चुकीची गोष्ट इंदिरा गांधींनी का टाकली? कारण त्यांना मताचं राजकारण करायचं होतं. एका विशिष्ट समाजाला पुढे आणून त्यांच्याकडनं मतदान आपल्या पक्षाला मिळावं या पद्धतीने त्यांनी तो कार्यक्रम केला. पण आजच्या काळानं हे 2 शब्द घातल्यामुळे घटनेला फार विपरीत अर्थ झाला आणि भारतीय राजकारणामध्ये, भारतीय संविधानामध्ये ह्या गोष्टीला थारा द्यायला नको असं हे आर एस एसचे संघ कार्यवाहक म्हणतात. पण याबद्दल भारतात मोठ्या प्रमाणात विद्वान आणि कायदेतज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे की हे 2 शब्द वगळावे का, आणि बऱ्याचशा विद्वानांचं म्हणणं आहे हे 2 शब्द वगळले पाहिजे. त्यावर चर्चा चालू आहे. मुळात ह्या 2 शब्दामध्ये अनेक अर्थ निघतात आणि ते अर्थ घटनेला अभिप्रेत नाही आणि या देशासाठी त्याची गरज नाही असं जेव्हा घटनाकारांना वाटलं तेव्हा त्याने 2 शब्द टाकले नाही, पण इंदिराजींनी ते टाकले. त्यामुळे की BJP आणि RSS यांना ह्या 2 गोष्टी नको आहेत असं विरोधी पक्ष म्हणतात आणि त्यांना असं म्हणायचं सर्व धर्म समभाव हा जो प्रकार आहे तो ह्या देशाला गरजेचा आहे. तेव्हा RSSचा असली चेहरा उजागर झाला आहे असं राहुल गांधी आणि समाजवादी लोकांचं म्हणणं आहे. पण संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जर हे शब्द जोडले गेले तर ते का जोडले गेले आणि त्यावेळेस कुठलीही चर्चा संसदेमध्ये किंवा संसदेबाहेर झालेली नाही आणि ते शब्द जोडताना, तो कायदा करताना तो राष्ट्रपतींना सुद्धा दाखवण्यात आलेला नाही. तो घाईघाईने मंजूर करण्यात आला आणि त्यावेळेस इंदिराजींचं बहुसंख्य हे खासदार असल्यामुळे त्यांनी तो मंजूर केला. पण त्याच्यावर ना चर्चा झाली, त्यांना लोकांच्या पुढे तो विषय गेला. मग अशा वेळेस हे कितपत बरोबर आहे असं आजचे लोक किंवा BJP आणि RSS असं म्हणतात. कारण आपातकाळामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्या बऱ्याचशा नंतर त्याच्यात दुरुस्त करण्यात आल्या. मग हे 2 शब्द का घटनेमधून काढण्यात आलेले नाही तर ते आत्ता जरूर काढावेत अशा पद्धतीचं RSSची मांडणी आहे. आणि मूळ जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावामध्ये आंबेडकर साहेबांनी हे 2 शब्द टाकलेले नव्हते. तेव्हा मग घटनेमधून हे 2 शब्द काढायला आंबेडकरवादी जे त्यांचे अन्याय असतील त्यांचीही काही हरकत यायला नको आणि त्यांनी अशी हरकत घ्यायच्या वेळेस अगोदर हा अभ्यास करावा की हे 2 शब्द घटनेत होते किंवा नव्हते आणि या 2 शब्दाविषयी त्यावेळच्या विद्वानामध्ये आणि बाबासाहेब आंबेडकरांमध्ये नक्की काय विचार मंथन होतं आणि त्यांनी त्याच्यावर काय
विचार केलेला होता आणि त्यांनी काही सांगितलेलं होतं हे आजही घटनेच्या अभ्यासकामध्ये ज्या पद्धतीने चर्चा झालेली आहे ती चर्चासुद्धा तुम्हाला अनेक पुस्तकामध्ये बघायला मिळेल. तेव्हा नंतर इंदिरा गांधींनी शब्द टाकले ते शब्द काढावे की न काढावे हा जो चर्चेचा विषय आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे बी नक्की कॉमेंटमध्ये टाका. मुळात या घटनेचा कुठेही भंग होत नाही, कारण जे शब्द मूळच्या घटनेत नव्हते ते नंतर घुसवण्यात आले तेव्हा ते काढले गेले पाहिजे असे बहुसंख्य लोकांचं म्हणणं आहे. त्यावर तुमचं काय मत आहे ते नक्की कळवा. नमस्कार.